नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण या कार्यक्रमामध्ये वांगी पिकावर येणारी कीड आणि रोग याविषयी माहिती घेऊयात. यामध्ये रस शोषणारी कीड आहे, त्यामध्ये आहे तुडतुडे, पांढरी माशी, कोळी, फळ पोखरणारी अळी, पूर्ण गुच्छ आहे, फळकूज, पानावरील ठिपके आणि मर रोग. आता एक एक जाणून घेऊयात. तुडतुडे हे पानातील रस शोषून घेतात, त्यामुळे पानाच्या कडावरील बाजूस वळवतात आणि या किडींचं प्रमाण कोरड्या हवामानात जास्त असतं. त्यांच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन 25% EC 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. नंतरची कीड आहे पांढरी माशी. पांढऱ्या माशीची पिलं आणि प्रौढ हे सर्व पिकांचं नुकसान करतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास पानं पिवळी पडतात. प्रौढ कीटक गोड चिकट द्रव बाहेर टाकत असल्यामुळं गर्भग्रहणाची क्रिया झाडाची मंदावते. या किडींच्या नियंत्रणासाठी डायफेनथिओरॉन 50% WP 12 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावं. शेतामध्ये चिकट सापळे एकरी 20 ते 25 या प्रमाणात वापरावे. अधूनमधून 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. फवारणी करताना पावसाळी वातावरणात चिकट द्रव्याचा 0.1% वापर जरूर करावा. यानंतरची कीड आहे कोळी. वांगी पिकावर कोळी आढळल्यास फेन्फोपॅथ्रिन 30% EC 5 मिली किंवा फेनॅक्झाक्विन 10% EC 25 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावं. यानंतरची कीड आहे शेंडा आणि फळ पोखरणारी अळी. वांग्यावर विशेषतः शेंडे पोखरणारी अळी जास्त प्रमाणात दिसून येते. यामध्ये अळी प्रथमतः झाडावर फळं नसताना कोवळ्या शेंड्यामध्ये शिरून आतील भाग खाते, त्यामुळे शेंडे वाळतात. नंतर फळं आल्यावर फळात शिरून आतील भाग खातात, त्यामुळे अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही. या किडींमुळे फळांचं 40 ते 50% नुकसान होऊ शकतं. याच्या नियंत्रणासाठी लागवडीनंतर 20 दिवसांनी दर आठवड्याला किडलेली शेंडे आणि फळं आढळल्यास ती गोळा करून नष्ट करावीत किंवा खोल खड्ड्यामध्ये पुरून टाकावीत. तसंच 5% निंबोळी अर्क किंवा सायपरमेथ्रिन 25% EC 4 मिली किंवा क्लोरोपायरिफॉस 20% EC 20 मिली किंवा स्पिनोसॅड 45% SC 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून साध्या हातपंपानं फवारणी करावी. शेतामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीसाठी एकरी 40 कामगंध सापळे वापरावेत. बोकड्या किंवा पर्णगुच्छ. वांग्यांमधील बोकड्या किंवा पर्णगुच्छ या रोगामुळे पानांची वाढ खुंटते. ती लहान आणि बोकड्यासारखी दिसतात. हा रोग अतिसूक्ष्म अशा घातक लसीमुळं म्हणजेच मायकोप्लाझ्मामुळे होतो आणि याचा प्रसार तुडतुड्यांमुळे होतो. काही वेळा विशेषतः पावसाळी हंगामात हा रोग नुकसानकारक ठरतो. याच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन 25% EC 4 मिली या कीटकनाशकांच्या 10 लिटर पाण्यातून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारण्या कराव्यात. रोगट झाडं दिसताच ती उपटून नष्ट करावीत. यानंतरची कीड आहे फळकूज किंवा पानावरील ठिपके. फळकूज हा रोग फोमॉप्सिप्स व्हेक्झान्स नावाच्या बुरशीमुळे फळावर आढळून येतो. फळावर खोलगट तपकिरी काळसर वलयांकित डाग दिसून येतात. रोग फळाच्या आतील भागात पसरतो आणि फळं सडतात. बुरशीच्या बियाणाला सुद्धा प्रादुर्भाव होतो. बुरशी, रोगट बी आणि जमिनीत 1 वर्षापर्यंत राहू शकतं. या रोगाचा प्रादुर्भाव प्रसार, पाणी, कीटक आणि रोगग्रस्त झाडांच्या अवशेषांमार्फत होतो. यासाठी जमिनीची खोल नांगरट करावी, पिकाची फेरपालट करावी. रोपवाटिकेमध्ये तसंच पिकामध्ये रोगाची लक्षणं दिसताच कार्बेडॅन्झिम 10 ग्रॅम किंवा झायने 75% WP प्रति 10 लिटर पाण्यातून 10 दिवसाच्या अंतराने फवारणी करण्यात यावी. मर रोग. हा रोग जमिनीतील फ्युजोरियम या बुरशीमुळे होतो. खालची पानं पिवळी पडून गळू लागतात आणि झाडं रोगट होतात. या रोगट झाडांची वाढ खुंटते. हा रोग जमिनीतील बुरशीपासून होत असल्यानं पिकांची फेरपालट करणं, निरोगी झाडांचं बी वापरणं तसंच प्रतिकारक जातींची लागवड करणं उपयुक्त ठरतं. तर शेतकरी बंधूंनो, रासायनिक फवारणी करण्याच्या आधी शेतामध्ये कामगंध सापळे लावा. कमी प्रमाणात कीड दिसताच 5% निंबोळी अर्काची फवारणी करा. ऐकत रहा नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा, कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ 2 द्वारा संचलित आत्मा यवतमाळ यांच्या सहयोगाने रेडिओ नवसंजीवनी FM 89.6 MHzवरून आमचे निवडक कार्यक्रम यूट्यूबवर देखील उपलब्ध आहेत. यूट्यूबला सर्च करा रेडिओ नवसंजीवनी. इंग्रजी स्मॉल अक्षरांमध्ये RADIO रेडिओ स्पेस नवसंजीवनी NAVSANJIFANI रेडिओ नवसंजीवनी. भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.